आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मराठी लेखक आणि त्यांची पुस्तके व साहित्य। तर बघूया लेखक, प्रसिद्ध साहित्य आणि त्यांची पुस्तके। तर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव लिहिलेले आहेत। नामदेवांनी नामदेवांची गाथा हे पुस्तक आणि साहित्य लिहिलेलं आहे। एकनाथांनी एकनाथी भागवत आणि भावार्थ रामायण लिहिलेलं आहे। तुकारामांचं तुकाराम गाथा हे पुस्तक आहे। रामदास स्वामी यांचं दासबोध मनाचे श्लोक, मोरोपंत आर्या भारत, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचं निबंधमाला, लोकहितवादी गोपाळहरी देशमुख यांचं शतपत्रे हे साहित्य आहे। महात्मा ज्योतिबा फुलेंची पुस्तके गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचा आसूड, सावित्रीबाई फुले यांचं काव्य फुले, गोपाळ गणेश आगरकर यांचं सुधारक, हरिभाऊ आपटे पण लक्षात कोण घेतो हे साहित्य आहे। केशवसूत यांचं तुतारी आणि स्फूर्ती हे साहित्य आहे। राम गणेश गडकरी यांचं एकच प्याला भावबंधन हे साहित्य आहे। बालकवी यांचं औदुंबर आणि फुलराणी हे साहित्य आहे। प्रल्हाद केशव अत्रे यांचं मोरूची मावशी आणि तो मी नव्हेच हे साहित्य आहे। वि.स. खांडेकर यांची ययाती ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आणि गाजलेली अशी कादंबरी आहे, खूपच सुंदर। ना.सी. फडके यांचं दौलत आणि जादूगार, ग.दी. माडगूळकर यांचं गीत रामायण ही पुस्तक प्रसिद्ध आहे। कुसुमाग्रज यांचं विशाखा आणि नटसम्राट साहित्य प्रसिद्ध आहे। विंदा करंदीकरांचं मृदगंध हे प्रसिद्ध साहित्य आहे। बा.भ. बोरकर यांचं जीवन संगीत, पु ल देशपांडे यांची व्यक्ती आणि वल्ली आणि बटाट्याची चाळ हे अतिशय प्रसिद्ध असं पुस्तक आणि साहित्य आहे। दुर्गा भागवत यांचं ऋतुचक्र, इरावती कर्वे यांचं युगांत हे साहित्य प्रसिद्ध आहे। शांता शेळके काव्यसंग्रह आणि गीतलेखन, मंगेश पाडगावकर सलाम आणि बोलगाणी, वसंत बापट सेतू, नारायण सुर्वे माझे विद्यापीठ, बहिणाबाई चौधरी बहिणाबाईची गाणी हे प्रसिद्ध साहित्य आहे। भालचंद्र नेमाडे यांचं कोसला ही अतिशय प्रसिद्ध आणि खूप सुंदर अशी कादंबरी आहे। शिवाजी सावंत यांचं मृत्युंजय आणि छावा ह्या सुद्धा गाजलेल्या आणि प्रसिद्ध कादंबऱ्या आहे। रणजित देसाई यांचं स्वामी ही कादंबरी खूप प्रसिद्ध आणि खूप सुंदर आहे। श्रीमान योगी, विश्वास पाटील यांचं पानिपत आणि महानायक, आनंद यादव यांचं झोंबी, लक्ष्मण माने यांचा उपरा हे साहित्य आणि पुस्तक खूप प्रसिद्ध आणि खूप सुंदर आहे। दया पवार यांचं बलुत, शरण कुमार लिंबाळे यांचं अक्कर माशी, नामदेव ढसाळ गोलपिठा, ग्रेस माणिक गोडघाटे यांचं संध्याकाळच्या कविता, सुरेश भट रूपगंधा रंग माझा वेगळा, वपू काळे यांचा पार्टनर झोपाळा, तसेच वफुर्जा हे सुद्धा पुस्तक खूप प्रसिद्ध आहे। गंगाधर गाडगीळ यांचे दुर्दम्य हे साहित्य प्रसिद्ध आहे। जयवंत दळवी यांचं चक्र, गोनी दांडेकर यांचं स्मरणगाथा आणि माचीवरला बुद्धा, बाबा आमटे ज्वाला आणि फुले, अनिल अवचट माणसं, माधव जुलियन विरह तरंग, श्रीना पेंडसे यांचं रथचक्र साहित्य प्रसिद्ध आहे। मधु मंगेश कर्णिक माहीमची खाडी प्रसिद्ध आहे। TET MPSC स्पर्धा परीक्षांसाठी या परीक्षासाठी हे सर्व साहित्य आणि लेखक तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे। आणि विशेष लक्षात ठेवण्यासाठी बघा, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, रामदास दासबोध, ज्योतिबा फुले गुलामगिरी, विष्णू सखाराम खांडेकर ययाती आणि कुसुमाग्रज विशाखा नटसम्राट, त्याचप्रकारे पु ल देशपांडे यांचं व्यक्ती आणि वल्ली, शिवाजी सावंत यांचं मृत्युंजय, रणजित देसाई यांचे स्वामी आणि श्रीमान योगी, भालचंद्र नेमाडे यांचं कोसला यासारखे प्रसिद्ध लेखक आणि त्यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या आणि साहित्य पुस्तके यांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे। TET परीक्षा
MPSC परीक्षा तसेच इतरही स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहे. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.